हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक हा मानला गेला आहे. म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. जेव्हा प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवासात गेले होते, वनवासातून आल्यानंतर अयोध्येत ते परतले, त्यानंतर या दिवशी सगळ्यांनी ध्वजारोहण केले होते, म्हणजे झेंडे लावले होते. म्हणून आपण गुढी उभारत असतो. म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणून आपण प्रभू श्रीरामांच्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारत असतो. आणि या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. गुढी उभारत असताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत, या चुका जर आपण केल्या तर ते गुढीपाडव्याचं काहीच महत्त्व राहणार नाही. गुढी उभारताना शास्त्र शुद्ध पद्धतीने ती उभारली जायला पाहिजे. यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे गुढी उभारताना एक मंत्र असतो, तो म्हणायचा असतो. आणि त्यानंतर गुढी उभारत असताना किंवा या दिवशी कोणत्या चुका आहेत आपल्याला करायच्या नाही आहेत. आणि गुढी योग्य दिशेला उभारली जायला पाहिजे, चुकीच्या दिशेला उभारली जायला नको. गुढी उतरवताना कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते. या गोष्टी आपल्याला विधिवत करायच्या असतात. फक्त गुढी उभारायची म्हणून उभारायची नाही. सणांचं एक महत्त्व असतं, ते महत्त्व जाणून घेणं खूप गरजेचं असतं. नाही तर मग काय होतं, आपल्या हातून खूप चुका होतात. ते महत्त्व जर आपण जाणून घेतलं तर आपल्या हातून कुठल्याच चुका होणार नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे, कुठे स्किप करू नका, पूर्ण बघा. गुढी उभारताना कोणत्या चुका करायच्या नाही ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता सगळ्यात आधी गुढी कुठे उभारायची, तर गुढी आपला जो प्रवेशद्वार असतो, आपला मेन डोर, त्याच्या बाहेर उभारायची असते. किंवा बाल्कनीत किंवा खिडकीत तुम्ही उभारू शकता. जर दरवाजाच्या बाहेर जागा असेल तर तिथे उभारा, नसेल जागा तर बाल्कनीत किंवा खिडकीत उभारा. आणि तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेलाच गुढी उभारायची आहे, म्हणजे गुढी लावायची. गुढी लावत असताना काठी ही बांबूचीच घेतली जायला पाहिजे. आणि गुढी जेव्हा आपण लावतो तर त्यावेळेला पाठ ठेवायचा असतो. बऱ्याच वेळा काय होतं, अशी वर अडकवलेली असते गुढी, म्हणजे लटकवलेली असते. तर तसं करायचं नाही. खाली पाठ ठेवायचा, रांगोळीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढा. आणि त्यानंतर तो पाठ ठेवायचा, पाटावर एक कापड ठेवायचं आणि त्या कापडावर, त्या पाटावर तुम्हाला गुढी ठेवायची आहे. डायरेक्ट वर अडकवायची नाही गुढी. ही चुकी कधीही करायची नाही. तिचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे. आणि जी काही तुम्ही काठी घेणार तर ती काठी तुम्हाला स्वच्छ गंगाजलने पुसायची आहे किंवा स्वच्छ पाण्याने पुसा. आणि जेव्हा आपण गुढीला साडी लावतो, पिवळा, केशरी किंवा हिरवा रंग साडीमध्ये वापरा. किंवा तुम्ही गुढीला जे वस्त्र घालणार त्यात हे रंग वापरा. म्हणजे हे रंग शुभाचं प्रतीक मानलं गेलं आहे. गुढीत साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पानं आणि आंब्याच्या डहाळ्या म्हणजे आंब्याची पानं, या गोष्टी यायलाच पाहिजे. 3 गोष्टी असायलाच हव्या. तर या 3 गोष्टी असतील तर ते गुढी उभारण्याचं महत्त्व दिलं जातं. गुढी उभारत असताना सकाळी 10 ते 11च्या आत, जास्तीत जास्त 11, कमीत कमी 10. 11च्या पुढे गुढी उभारायची नाही. सकाळीच गुढी सूर्योदयानंतर गुढी उभारली जायला पाहिजे. गुढीला जेव्हा तुम्ही वस्त्र घालता तर ते वस्त्र कोरं असायला हवं, वापरलेलं नसावं. म्हणजे साडी जर तुम्ही लावणार तर ती साडी वापरलेली आहे ती घ्यायची नाही, कोरी साडी वापरायची असते. गुढी उभारताना गुढीचा एक मंत्र आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तो मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला गुढी उभारायची आहे. आता गुढी पुरुष उभारतील किंवा स्त्रिया जे कोणी उभारत असतील त्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे. आणि मंत्र म्हणत म्हणत गुढी उभारायची. किंवा प्रभू श्रीरामांचा मंत्र आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तो मंत्र म्हणत म्हणत सुद्धा तुम्ही गुढी उभारू शकतात. गुढी उभारल्यानंतर गुढीची विधिवत पूजा करायची आणि त्यानंतर गुढीला हात जोडायचे आणि मनोमन प्रार्थना करा किंवा बोलून सुद्धा करू शकतात. तू सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहेस. या नवीन वर्षात माझ्या घरात सुख समृद्धी येऊ दे, सगळं काही मंगलमय होऊ दे, असं तुम्हाला गुढीला प्रार्थना करायची आहे. जिथे गुढी तुम्ही उभारणार तिथे दिवा अगरबत्ती लावायची आहे. 6:30 ते 7:30च्या दरम्यान, जास्तीत जास्त 7:30 पर्यंत तुम्हाला गुढी काढायची आहे. जास्त वेळ गुढी ठेवायची नाही. अगदी म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत किंवा रात्री 8-9 वाजेपर्यंत गुढी ठेवायची नाही. अशी चूक अजिबात करायची नाही. आणि जी कडुलिंबाची पानं आहे ती पानं आणि ती जी साखरेची गाठ आहे ती
थोडीशी प्रत्येकाला प्रसाद म्हणून खायला द्यायची. एक छोटासा बाईट तरी त्याचा घ्यायचा. म्हणजे या दिवशी त्याचं महत्त्व आहे म्हणून सांगते मी. आणि कडुलिंब आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. शास्त्रानुसार या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली होती, म्हणून या दिवसाला ब्रह्मध्वज सुद्धा म्हटले जाते. गुढी उतरवताना सायंकाळी अजून एक लक्षात ठेवायचं, ते म्हणजे गुढी उतरवताना तुम्हाला पुन्हा गुढीला फुलं अर्पण करायची आहे, तिची पूजा करायची आणि त्यानंतर गुढी तुम्हाला उतरवायची आहे. तर अशा छोट्या छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या. तर ही काळजी नक्की घ्या. आपण कुठलाही सण साजरा करतो तर तो साजरा करत असताना आपल्या हातून काही चुका होऊ नये. आणि सणांमध्ये चुका व्हायलाच नको. कुठली सेवा करताना किंवा ते सण साजरे करताना ते व्यवस्थित विधिवत व्हायला पाहिजे. किंवा आपण एखादी सेवा करतो ती सुद्धा विधिवत व्हायला पाहिजे, त्यात चुका नको व्हायला. अन्यथा काय होतं, आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, आपल्या घरात कुठलीही चांगली गोष्ट होत नाही, म्हणून आपल्याला अडचणी येतात. तर या गोष्टी जाणून घेणं आपल्याला गरजेचं असतं. आणि या गोष्टी तुम्ही नक्की करा. यातल्या काय चुका तुम्ही करतात त्या चुका करू नका. आणि छान पद्धतीने सगळ्यांनी गुढीपाडवा साजरा करा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.